नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी खबरी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की घरामध्ये नॉमिनेशन कार्य झालं होतं आणि त्यामध्ये टोटल 6 सदस्य नॉमिनेटेड झाले आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुणाला जास्त वोट मिळत आहेत आणि कुणाला कमी। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की घरामध्ये नॉमिनेटेड सदस्य झालेले आहेत सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निकिता तांबोली, घनश्याम दरोडे, निखिल आणि पंढरीनाथ कांबळे। तर मित्रांनो, सगळ्यात कमी ज्याला वोट मिळत आहे त्याचं नाव आहे घनश्याम दरोडे, ज्याचा घरात काही पॉईंटही नसतो, सारखं निकीच्या मागं फिरत असतो, त्यामुळे त्याला खूप कमी वोट मिळत आहेत। तर मित्रांनो, नंबर 5वर आहे निखिल, ज्याचाही गेम जास्त घरामध्ये दिसत नाही, त्यामुळे त्यालाही ऑडियन्स जास्त वोट देत नाहीत। आणि मित्रांनो, नंबर 5वरती आहेत पंढरीनाथ कांबळे, जे कधी कधी घरात दिसतात पण मुद्दे मांडत असतात, त्यामुळे त्यांना थोडेफार वोट मिळत आहेत। आणि मित्रांनो, नंबर 3वर आहे निकिता तांबोली, जिचा गेम घरामध्ये खूप आहे, तो कसाही असो, विलनसारखा असो नाहीतर काय असो, पण तिला थोडेफार वोट मिळतच आहेत। आणि मित्रांनो, नंबर 2वर आहे योगिता चव्हाण, जिने फायनली तिचा गेम दाखवण्यासाठी स्टार्ट केला आहे। आणि मित्रांनो, नंबर 1वर राज्य करतो आणि ज्याला भरभरून वोट मिळत आहेत, जवळजवळ 80% ज्याला वोट मिळत आहेत तो आहे सूरज चव्हाण। तर मित्रांनो, तुम्ही कुणाला वोट केला आहे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।